बघू शकता मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत आपण ओल्या बोंबलाची भुर्जी बनवलेली आहे। आणि हॅलो मंडळी, काय म्हणता? स्वागत आहे तुमचं आपल्या लाईफ विथ प्रणालीमध्ये। कशा आहात तुम्ही सगळे? मी पण मस्त आहे, आशा करते की तुम्हीही मस्त असाल। तर चला, आज संडे स्पेशल, आज आपल्याकडे स्पेशल काहीतरी बनणार आहे की जसं ओल्या बोंबलाची आपण आज भुर्जी बनवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। आता आपण रेसिपीकडे वळूया। तसं मस्त असे आपण बोंबील साफ करून घेतोय। मस्त असं भरलेले आहेत बोंबील। तर चला, आपण आता आपल्या रेसिपीकडे वळतोय। जसं की हे मी 3 मीडियम साईजचे कांदे आणि एक छोटा टोमॅटो घेतलाय आणि आता आपण ह्याला मस्त अशी बारीक कटिंग करून घेऊया। मस्त आपल्याला असा बारीक कांदा कापून घ्यायचा आहे। जसं आपण अंड्याची भुर्जी बनवतो ना, तसं आपण कांदा वापरतो, तसंच त्यामध्ये पण आपल्याला वापरायचं आहे। मस्त असा फटाफट असं कांदा कट करून घेते। आता मस्त असा ओल्या बोंबलाचा सीझन आहे, तर तुम्हाला ह्यामध्ये ओले बोंबील भेटून जातील। तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी कशी झाली ते, आणि नक्की घरी बनवून बघा। मस्त असा पॅन ठेवून घेतलाय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचंय। तुम्ही जसं तेल भाजीमध्ये वापरता, जसं की तुम्ही तेल खाता, तसं तुम्ही यूज करू शकता। मस्त तेल असं आपलं थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे। जास्त गरम करू नका, जास्त गरम जर तेल केलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कांदा टाकला तर ते शकतो अंगावरती। त्याच्यामुळे शक्यतो थोडंसं तेल गरम झालं की मग तुम्ही कांदा टाका। आणि जेवण बनवताना स्वतःची काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला चटका वगैरे लागणार नाही। हे जरा सांभाळ। हे बघा, आपलं तेल थोडं थोडं गरम होते। जसं की तुम्ही बघितलं, इथं मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतले। थोडंसं आपलं तेल तापले किंवा आपण ह्याच्यामध्ये कांदा ॲड केलाय। जसं की तुम्ही अंड्याच्या भुर्जीला कांदा वापरता जास्त, तसा ह्याला पण कांदा जास्तच वापरायचा आपल्याला। कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा। आपला कांदा भाजतोय तर कांदा पटपट भाजावा ह्यासाठी थोडंसं मीठ ॲड करणार आहे आपण ह्याच्यामध्ये, जेणेकरून आपला कांदा फटाफट भाजेल। थोडंसं मीठ ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये। हे बघा, तुम्ही इथं बोंबील बघू शकता। मी हे बोंबील हे असे अख्खेच ठेवले, ह्याचे पीस वगैरे काय नाही केले, जेणेकरून ह्याच्यामध्ये जो काटा आहे, जो बोंबलाचा मणका आहे ना, तो हे अख्खे टाकल्याने आपल्याला तो व्यवस्थित काढता येईल। त्याच्यामुळे मी हे बोंबील अख्खेच ठेवले। आणि बघा, आपला कांदा मस्त फ्राय व्हायला लागलाय। हलका गुलाबी आपला कांदा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करून घ्यायचं आहे। मस्त असा आपला कांदा भाजलाय, तर हे बघा तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये हे जे बोंबील घेतलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे। तर मी ह्याच्यातले अर्धे बोंबील फ्राय करणार आहे, त्या बोंबलाची भुर्जी बनवणार आहे। तर हे बघा, जसं की तुम्ही बघू शकता, कांदा आपला मस्त भाजलेला आहे। तर ह्या स्टेजवरती आपल्याला ह्याच्यामध्ये बोंबील ॲड करून घ्यायचे आहेत आणि मसाला वगैरे आपण नंतर ॲड करणार आहे। पहिले आपण बोंबील ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। गॅस बारीक करायचा आहे आपल्याला आणि ह्याच्यावरती 1 मिनिटासाठी झाकण द्यायचं आहे आपल्याला। ठीक आहे, तर आपण झाकण दिले, 1 मिनिट आपण वेट करायचं। 1 मिनिट झाल्यानंतर मग आपण झाकण खोलून बघायचं। 1 मिनिट आपला झालेला आहे। तर हे बघा, आपण आता झाकण खोलून बघू। मस्त अशी वाफ तयार झाली आहे। आता आपण बोंबील आपला शिजला का ते बघायचं। तर आपला बोंबील हा शिजलेला आहे। तर मस्त असा बोंबील आपल्याला इथं फोडून घ्यायचं आहे। असं चम्मचने पण काढू शकता त्याला। हे बघा, असं चम्मच घ्यायचा आणि हे चम्मचने हा काढून घ्यायचा। हे बघा, असा हा आपला काटा निघालेला आहे। तर आपण सगळ्या बोंबलाचे हे काटे असेच काढून घेऊया। आपला 1 मिनिट झालेला आहे। तर आपण ह्याच्यामध्ये
मस्त असे बोंबील आपले शिजायला लागले तर आपण ह्याच्यामध्ये हे बोंबील असे फ्राय करून घेणार आहे. ह्या स्टेजवरती गॅस फास्ट ठेवायचा. आणि हे बघा मस्त आपले बोंबील ह्याच्यामध्ये मेल्ट व्हायला लागले तर मस्त आपण ह्याला ह्याच्यामध्ये परतून घेऊ. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. मसाला तुम्ही बघितलं जसं की ह्याच्यामध्ये मी मसाला अजून ॲड नाही केलेला आहे. आता आपण मसाला ॲड करणार आहे, पण पहिले याला थोडंसं परतून घ्यायचं. हे बघा आपला आता बोंबील आणि कांदा मस्त परतून झालेला आहे. तर आपण आता मसाला टाकून घेणार आहे. तर मसाल्यामध्ये आपण काही जास्त मसाला यूज नाही करत, तुम्ही बघितलंच आहे माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला जास्त मसाला काही दिसत नाही. तर ह्याच्यामध्ये पण आपण फक्त हळद आणि आपला घाटी मसाला हेच दोन ॲड करणार आहे. अर्धा चम्मच हळद घेतली आपण आणि हा आला आपला घाटी मसाला. तर हा मसाला थोडा तिखट आहे, नवीन मसाला आहे त्याच्यामुळे मी थोडासाच टाकले. आता मस्त मिक्स करून घ्यायचं याला. मस्त झाले ना अंड्याच्या भुर्जीसारखे, मस्त आणि टेस्टी होते. तुम्हीही नक्की करून बघा. आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. गॅस बारीक करून ठेवायचा आपल्याला. ह्याच्यावरती झाकण 1 मिनिटासाठी आपण झाकण ह्याला देणार आहे. हे बघा 1 मिनिट आपण झाकण द्यायचं याला. तोपर्यंत आपण जो आपण बोंबील फ्राय करणार आहे तर त्याच्यासाठी आपण तयारी करून घेऊ. हे बघा बोंबील आपण फ्राय करायला घेतलेत. हे बोंबील आपल्याला फ्राय करायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण घाटी मसाला, हळद आणि मीठ टाकणार आहे. फक्त एवढंच ह्याच्यामध्येच आपल्याला फ्राय करायचं आहे. आणि आपण हे तांदळाच्या पिठामध्ये फ्राय करणार आहे. तर बोंबील हे थोडेसे खारट असतात त्याच्यामुळे मीठ थोडंसंच टाका, मीठ जास्त टाकू नका. कारण का बोंबील पहिलेच थोडे खारट असतात आणि मीठ जर जास्त पडलं तुमच्याकडून तर ते बोंबील खारट होते, खायला होणार नाही आहेत तुम्हाला खारट जर झाले तर. आपण हे मस्त असे मिक्स करून घेऊ. त्याला एक जीव असा लागला पाहिजे. हे बघा मसाला मी त्याला मिक्स करून ठेवलाय. तर मस्त असं मी तवा गरम व्हायला ठेवते, कारण तवा गरम झाला पाहिजे आपला. आणि फटाफट असे मी बोंबील फ्राय करून घेणार आहे. इथे आपण तांदळाचं पीठ घेतले 2 चम्मच इतकं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, थोडासा आपला घाटी मसाला आणि मीठ टाकून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून आपला फ्राय करायला मच्छी तयार. आता हे मस्त एकजीव करून घ्यायचं. हे मस्त एकजीव करून घेतले. आता आपल्याला बोंबील फ्राय करायचे. एका साईडला आपलं तेल गरम व्हायला ठेवलं, आपण दुसऱ्या साईडला भुर्जी बघू शकता. भुर्जीमध्ये नेहमी जास्त क्वांटिटीमध्ये कोथिंबीर अशी टाकायची. मस्त अशी आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि एकदा आपण त्याला हलवून घ्यायचं. मस्त असं हलवून घेतल्यात आपण गॅस बंद करायचा. आपली इथे बोंबील भुर्जी तयार आहे. मस्त पिठामध्ये आपल्याला बोंबील डिप करून घ्यायचं आहे आणि मग तेलामध्ये सोडायचं आहे. तेल थोडंसंच गरम करा, जास्त गरम करू नका तेल. थोडासा आपण ते गॅस फास्ट करूया. तांदळाच्या पिठामध्ये आपण बोंबील मस्त डिप करून घेतला की आपला बोंबील हा तव्याला चिपकणार नाही. ठीक, मस्त असे आपण त्याला तांदळाच्या पिठाची कोटिंग केली, त्याच्यामुळे बघा चिपकलेला नाही आहे. आपण पण चला व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू करा. मस्त असे आपले बोंबील तवा फ्राय होतात. आणि चला मस्त असं जेवण वगैरे आपलं तयार होतंय. तुम्ही बघत आहात आपले आभाळ तर पूर्ण असं भरले, पण माहित नाही पाऊस कधी येतोय कधी नाही. ते गरमी जाम होतं, गरमी जाम व्हायला लागली. तर चला आता 5 मिनिटात आपले बोंबील फ्राय होतील. आता आपण जेवायला बसूया, कारण का भरपूर टाईम झाला आहे. आणि हे बघा तुम्ही बाहेरचं क्लायमेट बघू शकता. मस्त असं आभाळ आलेलं आहे आणि आभाळ आलेलं आहे आणि मस्त असं कावळ्यांची काय पार्टी चालली आहे काय. हे बघा बाहेर तुम्ही बघा, मस्त आभाळ भरले आणि
हे बघा मस्त अशी माझी झाडं आलेली आहेत. तर बघा किती छान, किती छोटी छोटी होती, किती फटाफट अशी मोठी झालीत. आणि हे मस्त असे तुळस आहे इकडे, आणि इकडे 2 फणसाचे झाड आहेत, आणि कढीपत्ता पण आहे, तो मी बाहेर ठेवलाय. तुम्हाला दाखवते मी. तर झाला, मी तुम्हाला आता कढीपत्त्याचं झाड दाखवते, जे मी गावावरून आणलं होतं. आणि मस्त असं ते सुकून गेलेलं, पण आता डबल ते फुटले. हे बघा इथे मी हे असं ह्याला लावलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी फणसाच्या बिया लावल्या होत्या, पण ते आता त्याच्यातली ती रोपं त्या झाड कुंडीत ट्रान्सफर केलेत, आणि हे मस्त असं कढीपत्त्याचं झाड हे बघा फुटलेलं आहे. गरमी अशी होते की जसं की उन्हाळा चालू आहे. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर ठीक आहे, चला आपण आता बोंबील बघू. बोंबील कुठपर्यंत फ्राय झालेत ते आपण बघू. संडेचं काय, संडेचं शेलाचं चाललंय आराम, शेलाचा मस्त आराम चाललाय. तर हे बघा तुम्ही बोंबील बघू शकता. जेवण तयार आहे, चला या जेवायला तुम्ही पण. हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत आपण ओल्या बोंबलाची भुर्जी बनवलेली आहे, आणि इकडे मस्त असे बोंबील फ्राय केलेले. तर थोडंसं मी ताट सजवलेलं आहे. तर तुम्ही, तर आपण आता जेवायला बसणार आहे, तर तुम्ही पण या जेवायला, आणि ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. तर ठीक आहे, आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला डेलीचे बघायला भेटतील. तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, आणि जे कोणी तुमचे मित्र नॉनव्हेज लवर आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला बाय बाय.